दिसतोय परक्याचा, फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं वैशाली घरात पल्लवी विरुद्ध रंजनाला भडकावते की पल्लवीला इतकी सूट नाही दिली पाहिजे. जेव्हा वाटेल तेव्हा येते आणि वाटेल तेव्हा जाते. पल्लवी हे सगळं ऐकते. ती दुःखी आहे. पल्लवी आपल्या खोलीत येते. वैशाली येऊन तिला पुन्हा टोमणे मारते. रंजना गायत्रीला फोन करून सांगते की पल्लवी खूपच उदास आणि जास्तच खिन्न दिसू लागली आहे. गायत्री पल्लवीला भेटायला येते. आता पुढे. अगं इतका सगळा नाश्ता? तुला तर माहितीच आहे मी किती खाते ते. मावशी हे तर काहीच नाहीये. बेटा मी तुला एक गोष्ट सांगू का? बेटा आयुष्याची एक रीत ही सुद्धा आहे की आपल्या मनातलं दुःख बाजूला ठेवून दुसऱ्यांसाठी जगायलाही शिकायला हवं, हसायला हवं. हो मावशी. पल्लवी दे ना. आधी मिठाई. मम्मी तुम्ही आला त्यामुळे खूप छान वाटलं. नाही मला यायचंच होतं. खूप दिवस झाले होते. पल्लवीलाही भेटले नव्हते. मम्मी पल्लवीने भलेही तुमचं ऐकलं असेल, पण तिच्या मनाची अवस्था काय, तिची हालत काय याचा अंदाज फक्त मीच करू शकते. मी ही गोष्ट मानायला कुठे नकार देते सुनबाई. तुम्हीच बघा ना मम्मी, तिची उदासी आता सर्वांसमोर येते. साधीशी गोष्ट आहे की तिच्या सासूबाईंना या विचारांनी त्रस्त केलंय की अखेर पल्लवी अशी का होत चालली आहे. मला जाणीव आहे की ती कोणत्या परिस्थितीतून जाते ते. ठीक आहे, तू सांग की तुला काय हवंय, आपण काय करायला हवं. तुला हे हवंय का की आमचं घराणं निर्वंश व्हावं? नाही मम्मी. तर मग या म्हणण्याचा काय अर्थ आहे सुनबाई? फक्त दोनच गोष्टी होऊ शकतात. एक तर आपलं घराणं निर्वंश व्हावं आणि आपण गप्प राहावं, पल्लवीच्या बाळालाही मारून टाकावं. किंवा मग दुसरा मार्ग असू शकेल की जर आपल्याला हे घराणं निर्वंश होण्यापासून वाचवायचं असेल तर आपल्याला याच रस्त्याने चालावं लागेल. आपल्याला ही तडजोड स्वीकारावीच लागेल सुनबाई. मम्मी या तडजोडीमुळे पल्लवीवर काय ओढावलंय या विचाराने त्रास होतोय मला. मी तुला समजवलं होतं ना सुनबाई की या गोष्टीचा पत्ता आपण कोणालाही लागू द्यायचा नाही. आपल्याला पल्लवीला वाचवायचंय. मी पल्लवीला वाचवेन. मी तुम्हा दोघींसमोर शपथ घेतलीये की
की मी या गोष्टीबद्दल कुणालाही पत्ता लागू देणार नाही. पल्लवीच्या प्रेग्नन्सीचा कुणालाही पत्ता लागणार नाही. मम्मी, आजवर मी हेच पाहिलं आणि ऐकलं होतं की सत्य कधीही लपून राहत नाही. तुम्ही किती सहज सांगितलं की कुणालाही कळणार नाही. आशा, काय कळणार नाही? ते खरं तर ते आम्ही पल्लवी बद्दल बोलत होतो. अगं काय मम्मा, बोल. पल्लवीच्या बाबतीत असं काय आहे की जे कुणालाही कळता कामा नये? खरं तर रिधिमा, अशी गोष्ट आहे ना की ते खरं तर दीदी, आता पल्लवीचं लग्न झालंय आणि ती हॉस्पिटलमध्येही मला अनेकदा भेटायला आली होती. मग तिच्या सासरच्यांनाही कळलंय की ती माझी किती चांगली मैत्रीण आहे. मग यात कळण्यासारखं काय आहे किंवा न कळण्यासारखं तरी काय आहे? खरं तर आम्ही खरं काय ते बोलत होतो की पल्लवी आणि विजयमध्ये काय नातं होतं ते कुणालाही कळायला नको. मग मम्मी म्हणत होत्या की कोणाला पत्ता नाही लागणार. ओ, मी विचारात पडले की आता नवीन काय आणखीन. काय ग आशा, आता ही गोष्ट कळेल या भीतीने आपण पल्लवीशी नातं नाही तोडू शकत ना? काय विचार करतेस आशा? तू या गोष्टीचा अजिबात त्रास करून घेऊ नकोस आणि पल्लवी बरोबरचं तुझं नातं जराही कमजोर होऊ देऊ नकोस. नाही तर पल्लवी असा विचार करेल की मी माझ्या खास मैत्रिणीला गमावलं. खरंच हे नातं जर कमकुवत झालं असतं तर पल्लवीला आज या परिस्थितीतून जावं लागलं नसतं. अरे, आत्ता तर पाणी मागितलं, इतक्या लवकर झोपला पण? पप्पा, लवकर चला, ऑफिसला जायला उशीर होतोय आपल्याला. पप्पा. बेटा, आज इतक्या लवकर नाश्ता करून घे. हा नाही सुहासिनी, नाश्ता आम्ही ऑफिसमध्ये जाऊनच करू, कारण एक महत्वाची मीटिंग आहे म्हणून लवकर पोहोचायचं आहे आम्हाला. चला. हो चल. अरे, असं कसं जाल? मी नाश्ता बनवलाय, नाश्ता करून निघा. आशा, अगं नाश्ता. या. आशा, 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 काय झालं? आशा, काय झालं? आशा, तू तर डॉक्टरना फोन कर. पाणी दे लवकर. आशा, पाणी पी जरा. शाबास. आशा, बेटा, काय झालं? सुनबाई, बोल ना, बोल, काय झालं? मला चक्कर आल्यासारखं झालं. चक्कर? तशीच ना, जशी पल्लवीच्या लग्नाच्या वेळी आली होती, हो ना? बघितलं? हो. अरे, तुम्ही लोक काय विचार करताय? देवा, तुझे लाख लाख आभार आहेत. तू माझं ऐकलंस. मी खूप खुश आहे बेटा. सुहासिनी, तुझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की सुनबाई? हो, अगदी बरोबर. खुश खबर आहे ही, खरंच. कम ऑन मामा, आशाला चक्कर येण्याचं कारण फक्त तेच असू शकत नाही, काही वेगळं पण. आपण डॉक्टरांना. अरे बेटा, तुला काही कळत नाही.
माहितीये, काही बायकांना उलट्या होतात, काहींना चक्कर येते. तू काळजी नको करूस. आजच मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन आशाला घेऊन जाते. जा तुम्ही, जा जा जा, ऑफिसमध्ये मीटिंग करा जाऊन. चल बेटा, चल जरा खोलीत जाऊया, आराम कर. हा, चल 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 चल. कोणीतरी खरंच म्हटलंय, ही सगळी कमतरता तोच भरून काढतो जो वर बसलाय. मला तर स्वप्नातही वाटलं नव्हतं की अशी खुशखबर एवढ्या लवकर मिळेल. पप्पा, या बाबतीत तुम्ही आता काही विचार करू नका. पप्पा, आधी डॉक्टरांचा रिपोर्ट तरी येऊ दे. निघूया. हो. रेखा ही भाग्याची. मम्मी, तुम्ही दरवाजा का बंद केलात? ये आधी, बस बस बरं. हे बघ बेटा, कुठलीही गोष्ट करण्याआधी आपल्याला लक्ष ठेवायला हवं की आपलं बोलणं कुणी ऐकत नाहीये. तुमचं खरं आहे मम्मी. बेटा, माझं तुला आश्वासन आहे की आपली ही गोष्ट कोणालाही कळणार नाही, इतकं की रीतिमालाही नाही. तसं तू प्रेग्नंट होण्याचं नाटक खूप छान केलंस. विजय आणि त्याच्या बाबांची खात्रीच पटली की तू आई होणार आहेस म्हणून. हो मम्मी, बोलता बोलता तुम्ही सर्वांना विश्वास तर दिलात की मी आई होणार आहे म्हणून. पण खरंच इतकं मोठं सत्य आपल्याला सर्वांपासून लपवता येईल? बेटा, स्वतःवर विश्वास ठेव आणि थोडा विश्वास माझ्यावरही ठेव. आणि डॉक्टरकडे पण आजच जायचंय? नाही, डॉक्टरकडे उद्या जायचंय. कारण खरं तर प्रेग्नन्सी टेस्ट तर पल्लवीची होईल ना, आणि त्याआधी मला पल्लवीला भेटावं लागेल. मम्मी, तुम्ही सगळा विचार केलाय, पण तुम्हालाही नाही माहिती की यापुढे काय काय अडथळे येणार आहेत. बेटा, समोरून जे काही अडथळे येतील आपण सगळे दूर करू. आणि तसंही पल्लवीने होकार दिलाय तर सगळ्या अडचणी सोप्या होतील. आधी रिपोर्ट तर येऊ दे. आणि हो, तुला माझ्याबरोबर येण्याची गरज नाही. पल्लवीला मी एकटीच भेटून येईन. हा, अरे वा, ही तर खुशीचीच गोष्ट आहे. हे बघा, देव आपल्या आशा बेटीचा आनंद परत करतोय, यापेक्षा आनंदाची गोष्ट आमच्यासाठी कोणती असू शकेल. नाही 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 बलराज, तुम्ही शंका आणूच नका मनामध्ये. विश्वास ठेवा माझ्यावर, देव तेच करेल जे आपल्या मनामध्ये आहे. हो, खुश राहा, खुश राहा, सुखी राहा. गायत्री, गायत्री. काय बाबा? गायत्री, ऐक बेटा, ऐक ऐक. काय झालं बाबा? बलराजनी आपल्याला पुन्हा खुश खबर दिलेली आहे. देवाच्या मनात असेल तर आपली आशा पुन्हा आई होईल. खरंच नानू? हो. ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. वाटतंय देवाने आपली प्रार्थना ऐकली. बाबा, मी विचार केलाय की आशाला यावेळी मी माझ्या बरोबर ठेवून घेईन. हो मम्मी, आशा दीदी आपल्या बरोबरच राहील. बघशीलच, मी दिवस रात्र तिला चिडवणार आहे. इतकी मज्जा येणार आहे ना मम्मी. मी तिला चिडवण्यासाठी नाही, तिची काळजी घेण्यासाठी इथे घेऊन येणार आहे. इथे येईल तेव्हा आपण सगळे मिळून तिची व्यवस्थित काळजी घेऊ. हे तर अगदी खरं बोललीस बेटा तू. पण बलराज आणि त्यांच्या परिवाराला हे मान्य होईल का? का नाही मान्य करणार? तसंही आपल्या घराची परंपराच आहे. पहिलं मूल तर माहेरीच होत असतं. मी स्वतः सुहासिनी ताईंशी बोलेन. ठीक आहे बेटा, मी सोहनलाललाही खुश खबर देऊन येतो आता. ठीक हो आहे. नानू. रेखा ही भाग्याची. पल्लवी, काय झालं बेटा? इतकी घाबरलेली कायस? दिवसेंदिवस माझी भीती वाढतच चालली आहे.
असं वाटते की ही गोष्ट कधीही समजेल. बस आणखीन काही दिवसांचीच तर गोष्ट आहे पल्लवी. का कोण जाणे, पण मला असं वाटते की वैशाली दीदीची नजर सारखी माझ्यावरच असते. तू फक्त इतकाच प्रयत्न कर की या गोष्टीची कुणालाही शंका येता कामा नये. त्यानंतर कोणी शंका घेऊ शकणार नाही. माझ्या सासूबाईंना पण नातवाची खूप इच्छा आहे आणि मी कुणा दुसऱ्याच्या मुलाला जन्म देणार आहे. किती विचित्र गोष्ट आहे नाही पल्लवी. मी तुला हे सांगायला बोलवलं होतं की आम्ही आमचं काम सुरू केलंय. मी उद्या आशाची प्रेग्नन्सी टेस्ट करून घ्यायला हॉस्पिटलला जाणार आहे. मला असं वाटतंय की ही टेस्ट तुझीही व्हावी. पण ही टेस्ट तर घरी पण होऊ शकते. नाही, मला ही टेस्ट घरी करायची नाही. जर लॅबमधून रिपोर्ट आला तर कोणालाच काही संशय येणार नाही. यामध्ये मला तुझ्या मदतीची गरज आहे पल्लवी. तू उद्या सकाळी मला भेटू शकतेस? घाबरू नकोस पल्लवी, सगळं ठीक होईल. माझ्यावर भरवसा ठेव. हां, मम्मी, आता माझ्या सवयी कशाही असतील, पण आजही मी तुमच्या सोबत आहे. आणि आजकालच्या या मुली बघा, जर असं प्रेम काय मिळालं ह्यांना सासरी, ह्यांचे रंगढंगच बदलून जातात. सुनबाई, तू पल्लवीच्या बाबतीत असा का विचार करतेस? मम्मी, मी तर फक्त तुम्हाला समजावतेय की अजूनही वेळ आहे स्वतःला सावरा. तिला इतकं पण डोक्यावर चढवू नका की उतरवणं मुश्किल होईल. पहिल्यांदा फक्त दुःखी आणि उदास असायची, पण आता तर चिडचिडी पण झालीये. 2 महिने पण नाही झाले तिला या घरी येऊन, आणि वागणंच बघा बदललंय. हे बघ सुनबाई, जेव्हा दुसऱ्यांची लेक सून बनून घरात येते ना, तेव्हा तिच्या लहान सहान गोष्टीकडे दुर्लक्ष करायला हवं. प्रत्येक मुलगी जेव्हा सासरी पाऊल ठेवते तेव्हा त्या नवीन वातावरणाला आपलंसं करण्याचा प्रयत्न करते. पण बेटा, हा प्रयत्न सासरच्या लोकांकडून पण व्हायला हवा. एक गोष्ट लक्षात ठेव सुनबाई, आजचं प्रेम व आजचा तिरस्कारच पल्लवीला आयुष्यभर लक्षात राहील. माझ्या चांगलं लक्षात आहे सुनबाई, जेव्हा मी पहिल्यांदा या घरात पाऊल ठेवलं होतं तेव्हा मला अशीच वागणूक मिळाली. मम्मी, तुम्हाला माझं म्हणणं समजतच नाहीये. मी तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करते की तुम्ही पल्लवीशी बोलत का नाही. वैशाली, मी काय बोलू? सतत तिचा चेहरा मलूल झालेला. माहित नाही काय झालंय. मला असं वाटतं वैशाली की पल्लवी आजारी पडत चाललीये. हो, तिचा चेहरा सुद्धा फिक्कट दिसू लागलाय. नेहमी शांत शांत असते, पण जर मी काही बोलले ना की नक्की उलट उत्तर देणारच. मी तर म्हणते तुम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊनच जा आणि तिचं पूर्ण चेकअप करून घ्या. कमीत कमी डॉक्टर तरी सांगू शकतील की तिला काय आजार आहे, काय प्रॉब्लेम असावा. रेखा ही भाग्याची. कमीत कमी डॉक्टर तरी सांगू शकतील की तिला काय आजार आहे, काय प्रॉब्लेम असावा. मी पण हाच विचार करते सुनबाई, एकदा पल्लवीला डॉक्टरांकडे नेऊन चेकअप करूनच घेऊ. जर काही प्रॉब्लेम असेल तर समोर येईलच. आणि माझी पण इच्छा आहे की, अरे पल्लवी, बाळा, तू आलीस? आम्ही तुझ्याच बद्दल बोलत होतो. हो मम्मी, मी सगळं बोलणं ऐकलंय. पण मला एक गोष्ट समजत नाहीये की दीदी नेहमी माझ्याबद्दलच का बोलत असतात. अगं, तू माझ्याकडेच का बोट दाखवतेस? दीदी प्लीज, मी कोणाकडे बोट नाही दाखवते. मी तर फक्त असो, सोडून द्या. मम्मी, बघा हिचे नखरे. वैशाली, तू मोठी आहेस, जाऊ दे. लहान समजून माफ कर. जा, जाऊन बोल तिच्याशी. गोष्ट वाढवली तर वाढते. जा.
आशा 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 आज मी खूप खुश आहे, खूप खुश आहे, खूप अरे खुश अरे अरे आहे. खुश मी सुद्धा आहे पण अच्छा, तर मग मलाही फिरव ना. तू खूप खुश आहेस, खूप खुश आहेस, खूप बास खुश आहेस. बास बास. अगं तुझी खुशी सोड, तू अंदाज नाही करू शकणार पप्पा किती खुश आहेत याचा. त्यानंतर मला हे सांगून कंट्रोल करावं लागलं की पप्पा रिपोर्ट तर येऊ द्या, पण ते नाही, ते ऐकायला तयारच नाही. त्याने तर नानांना पण फोन केला. काय रिपोर्ट आले नाहीत आणि ते आधीच सगळ्यांना सांगितलं तुम्ही? आशा, तू विचार करू शकणार नाहीस. आज पप्पा ऑफिसमध्ये इतके खुश होते. आशा, उद्या रिपोर्ट मिळाला तर हीच खुशखबर कन्फर्म होईल ना? मला काय माहित. अरे, तुला नाही तर दुसऱ्या कोणाला जाऊन विचारू? बोल ना, उद्या रिपोर्ट मध्ये हीच खुशखबर असेल ना? सांग ना, सांग ना आशा, बोल ना. हो, बाबा हीच असेल. आशा, आपल्या माणसांना खुश बघून किती आनंद होतो ना. आज पप्पांना खुश पाहून मला खरंच खूप आनंद झाला. आणि मनात एक विचार आला की जे लोक एकट्याने आयुष्य घालवतात ते लोक खुश सुद्धा झाले तरी मग किती. मम्मी पप्पांबरोबर राहून आपल्याला जो आनंद मिळतो तो तर त्यांनाही नाही मिळणार ना. खरं बोलतोयस तू. अरे विजय, हसतोयस का? काही नाही. अगं ऑफिसमध्ये बसल्या बसल्या माझ्या मनात एक विचार आला आणि माझ्याच विचारानं मला हसू आलं. असा काय विचार आला? ये ना सांगतो. बघ, मी विचार करत होतो की तू आणि पल्लवी बालपणापासूनच्या मैत्रिणी आहात. तुम्ही दोघींनी वकिलीचा अभ्यास पण एकत्र सुरू केला. आता तुम्ही दोघींनी वकिलीची प्रॅक्टिसही एकत्र करण्याचा विचार केलाय. किती मोठा योगायोग आहे की ज्या दिवशी पल्लवीचं लग्न झालं त्याच दिवशी तुझीही पाठवणी झाली. आता जेव्हा तू ही आई होण्याची खुशखबरी सांगू पाहणार आहेस, अशा वेळेस जर पल्लवीने पण अशी खुशखबर दिली तर मग सर्वजण किती खुश होतील ना. बघ, जर इतकं सगळं योगायोगाने घडू शकतं तर हा योगायोग का नाही घडू शकणार की तुम्हा दोघींची मुलं एकाच वेळेस जन्माला येतील, मग तुम्हा दोघींची मुलं एकत्र मोठी होतील आणि त्यानंतर दोघींच्या मुलांची लग्नही एकत्र होतील. तुम्ही दोघी सासू पण एकत्रच व्हाल आणि मग आजीही एकत्रच व्हाल. आणि मी काय झालं? तू कोणत्या विचारात पडलीयस? विजय, असे योगायोग नाही घडत. आणि तसंही पल्लवीला आत्ता आई नाही व्हायचंय. तू तिच्याबद्दल विचार करणं सोड आणि स्वतःचा विचार कर. हा, आता मी माझा काय विचार करू मॅडम? माझा विचार करायला आता तू आहेस ना. फक्त मी? हो, तू. फक्त मी? सॉरी, तुम्ही दोघं. ममा, आशाचं चेकअप होणार आहे. तिच्याजवळ कोणीतरी हवं ना, म्हणून मी सुद्धा येते. नाही रे देवा, नाही ममा, मला पण यायचंय. असं समजाव ना मम्माला. तू पाहिलं नाहीस किती दिवसांनी पल्लवीच्या चेहऱ्यावर खुशी दिसली आणि आशाने बोलवल्यावर ती लगेच निघाली. तिने आपल्याला विचारलं. या गोष्टीचं भान तर ठेवलंच पाहिजे.